संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी जवळपास गेल्या 14 तासांपासून पुण्यातल्या चौकशी जी आहे ते आयटीचे अधिकारी जे आहेत ते करत होते आणि पाहतो की आता चौकशी संपून आयटीचे अधिकारी जे आहेत ते घराबाहेर पडत आहेत। आज सकाळी खरं तर 6 वाजता अधिकारी जे आहेत ते पुण्यातल्या निवासस्थानी दाखल झालेले होते। पुणे असेल त्याचबरोबर फलटण या दोन निवासस्थानी सकाळपासून आयटीची छापेमारी जी आहे ती सुरू होते। विविध कागदपत्रांची चौकशी असेल त्याचबरोबर आयटीला जो संशय होता त्या संदर्भातली आज कार्यवाही जी आहे ते आयटीने केलेली आहे आणि आपण पाहतोय की चौकशी करून सध्या आयटीचे अधिकारी जे आहेत ते बाहेर पडत आहेत। आपण पाहतोय की जवळपास 3 ते 4 अधिकारी एक महिला अधिकारी जे आहे ते आज दिवसभर खरं तर आयटीचे अधिकारी म्हणून चौकशी जी आहे ती करत होते। तो की महिला अधिकारी जे आहेत त्या सुद्धा घराबाहेर पडलेल्या आहेत। मात्र आयटी अधिकाऱ्यांकडून बोलण्यासाठी नकार दिला जातोय। मात्र गेल्या 14 तासांपासून घरामध्ये आयटीचे अधिकारी जे आहेत ते खरं तर चौकशी करत होते। गोविंद दूध डेअरी मिल्कच्या खरं तर अनुषंगाने ही चौकशी जी आहे ती झाल्याची माहिती मिळते। मात्र उद्या सुद्धा चौकशी जी आहे ती सुरूच राहणार असल्याची माहिती आपल्याला अधिकाऱ्यांकडून मिळते। मात्र आपण पाहतोय की गेल्या 14 तासांपासून ही चौकशी जी आहे ती अधिकाऱ्यांकडून केली जात होती आणि चौकशी करून अधिकारी जे आहेत ते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरामधून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विशाल सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।